आणि राजेश पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश नांदेडमध्ये देण्यात आलेले आहेत। भाजपचे आमदार राजेश पवार पत्नी पूनम पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार। नांदेडच्या नायगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाचे हे आदेश आहेत। राजेश पवार यांच्यावर चुलत भावाला धमकावल्याचा आरोप आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे यावर एक नजर टाकूया। चुलत भावाला धमकावल्याच्या आरोपाखाली राजेश पवार आणि त्यांच्या पत्नी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले। नायगाव तालुक्यात राजेश पवार कुटुंबियांची जमीन आहे। आमदार राजेश पवारांना आईकडून मिळालेली शेतजमिनीला लागून चुलत भाऊ श्रीराम गोविंदराव पवारांची जमीन आहे। राजेश पवारांचे भाऊ श्रीराम पवार हे विकलांग आहेत। 5 वर्षांपूर्वी त्यांच्याकडून शेतीत बांबूची लागवड करण्यात आली। 24 जून 2023ला राजेश पवार, पूनम पवार आणि 8 जणांनी श्रीराम पवार यांना धमकी दिली। मग त्यांनी पोलीस स्टेशनला जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली। न्याय न मिळाल्याने शेवटी श्रीराम पवार यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आणि न्यायालयाकडून राजेश पवार यांच्यासह त्यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले।